अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर विषय मांडण्यासाठी उपस्थित असलेली अधिकारी मंडळी आणि विद्वज्जन, आपल्यासमोर विषय मांडण्याची संधी मिळाली याबद्दल वाटणारा आनंद, अभिमान आणि समाधान सुरुवातीलाच व्यक्त करतो, आभार प्रदर्शित करतो. आणि दुसरी एक नोंद केल्याशिवाय मला राहवत नाही ती अशी की प्रारंभी जे भाषण आपण ऐकलं पाचपोरांचं, त्यानंतर त्यांनी एक बाकीच्या आमच्या सगळ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे असं मला वाटायला लागलंय. त्यांनी आमच्यासाठी मुद्दाच ठेवला नाही. म्हणजे आता आम्हाला बोलताना प्रत्येक वेळेला ही जाणीव ठेवून बोलावं लागेल, विषय मांडावा लागेल की हे अगोदरच आपल्यासमोर याचं प्रतिपादन होऊन गेलेलं आहे. मला जे विषयाची माहिती आली माझ्यासमोर ती इंग्रजीत आली. हिंदू स्वल्पविराम सिव्हिलायझेशन नॉट रिलिजन. सुरुवातीला मला पेच असा पडला की वक्त्यांची नावं, झालेली बोलणी पाहिल्यानंतर शीर्षक इंग्रजीतलं आणि बहुधा बोलायचंय मराठीतून, पण म्हणून मी सिव्हिलायझेशन हा शब्द डिक्शनरीत पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचं डिक्शनरी मिनिंग काय आहे, कारण त्याच्याशिवाय पुढे आपल्याला जाता यायचं नाही. डिक्शनरीमध्ये सभ्यता, संस्कृती, सामाजिक सुधारणा, विकास आणि दाक्षिण्य या सगळ्या बाबींचा समावेश हा सिव्हिलायझेशन मध्ये करतात. मग विचार केला की आपल्याला रिलिजन बद्दल बोलायचंय, तर नॉट रिलिजन म्हटलंय म्हणजे, पण मग रिलिजन म्हणजे काय आहे? तर रिलिजनचं जे वैशिष्ट्य मला आढळलं ते असं की त्यात व्यक्तिप्रधानता आहे. भौतिकतेपासून दूर असे विचार साधारणपणे रिलिजनमध्ये व्यक्त केले जातात. देवाविषयीची आस्तिक्य बुद्धी, देवावरती श्रद्धा, या सगळ्या गोष्टी रिलिजनमध्ये येत आहेत. मग माझ्या लक्षात आलं की हा रिलिजन शब्द वापरण्यामागचं कारण असं असावं की रिलिजनचं आपल्याकडे भाषांतर धर्म म्हणून करतात. वास्तविक पाहता धर्म ही संकल्पना केवळ आपलीच आहे. बाकीच्या ज्या काही सभ्यता आहेत, संस्कृती विकास पावले आहेत, काही लोक पावले आहेत, त्यांच्यामध्ये ही कल्पनाच नव्हती. आणि कधी कधी असं होतं की एखाद्या संकल्पनेचं यथातथ्य भाषांतर करणं हे फार कठीण होतं. मी थोडासा शिक्षणशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला टेक्स्ट बुक्स ही कशी असली पाहिजे, व्हॉट आर दी नेसेसरी क्वालिफिकेशन्स ऑफ अ टेक्स्ट बुक, टेक्स्ट बुक कशाला म्हणायचं,
हे सांगितलेलं होतं. तर त्याच्यामध्ये असणाऱ्या एखाद्या संकल्पनेचं जर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर होऊ शकत असेल तर तिला ओरिजिनल म्हणता यायचं नाही. ओरिजिनल तेच की ज्याचं भाषांतर करता येत नाही. म्हणून एका दृष्टीनं धर्म ही अशी संकल्पना आहे की त्याचं भाषांतर तुम्ही सिव्हिलायझेशन म्हणूनही करू शकत नाही, रिलिजन म्हणून तर नाहीच नाही. या रिलिजनचं भाषांतर उपासना पद्धती या दृष्टीनं योग्य होईल असं मला वाटतं. काही विशेष हे उपासना पद्धतीचे आहेत आणि ते विशेष ज्यांना लागू होतात त्या उपासना पद्धती ठरतील. उदाहरणादाखल दोन उपासना पद्धतींचा मी उल्लेख करतो. एक ख्रिश्चन आणि दुसरी इस्लाम. एक देव, दोन्हीमध्ये पहा देव एक आहे. एक प्रेषित, इथे येशूंचं नाव आहे, तिकडे मोहम्मद साहेबांचं नाव आहे. एक धर्मग्रंथ, एका ठिकाणी बायबल आहे, पवित्र बायबल आहे, दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुराण आहे. अशा प्रकारे उपासना पद्धतीमध्ये एक क्लोज्ड सर्किट आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर याच्या पलीकडे नाही जातायचं. हे मर्यादा आखून दिलेलं आहे की तुम्ही या मर्यादेमध्ये राहून सगळे तुमचे विचार कल्पना हे याच्या पलीकडे जायला नको. आणि तसे जर कोणी प्रयत्न केले तर कोणी त्याला ईशनिंदा म्हणताय, कोणी आणखीन काही म्हणताय, त्याला जगण्याचा अधिकारच मान्य होत नाहीये. इतका आग्रह या उपासना पद्धतींच्या बाबतीत होतो. आता हिंदूंना अशा प्रकारच्या उपासना पद्धतीच्या व्याख्येमध्ये बसवता येईल का? मला वाटतं आपण जर विचार केला की देव, आपल्या इथे तर 33 कोटी देव सांगितले. मग ती कोटी गणितातली नाही आहे, साहित्यातली आहे असं म्हणून तेवढे प्रकार म्हटले तरी 33 म्हणजे काय कमी आहेत का? म्हणजे एक देव हा या हिंदूंच्या बाबतीत आग्रहाने मांडलेला मुद्दा नाही. बरं, एक धर्मग्रंथ, मग कुठून सुरुवात करायची? वेदापासून. वेद, उपनिषद, मग रामायण महाभारत, गीता, पुराण, आणखीन काय काय, यापैकी कोणता एक असं सांगता येत नाही. त्याचं कारण असं की जे वेद मानत नाहीत तेही हिंदू आहेत. चार्वाकाचं हिंदुत्व आपण नाकारू शकत नाही. आणि तो काय म्हणतोय? त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरा. त्यानं काय शिव्या दिल्या आहेत ते पहा. या सभ्य शब्दात आहेत म्हणून मी तशाच ठेवतो. इतकं म्हणणारा हा याच परंपरेतला आहे, हिंदू परंपरेतला. जीवनविषयक दृष्टिकोन तिथे काय म्हटलंय चार्वाकाने? यावत जीवम सुखम जीवेत तृणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा भस्म झाला संपलं असा मानणारा हा हिंदू आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा हा हिंदू आहे. रामभक्त हे हिंदू आहेत, शंकर भक्त हे हिंदू आहेत. या शैव वैष्णवांची कथा जर सांगायची झाली तर
एकेकाळी तर त्यांच्यात भांडणं व्हायची. शंकराला मानणारे हे विष्णूला मानायला तयार नव्हते आणि वैष्णव हे शंकराला मानत नव्हते. आमच्या घरी एक गंमत झाली. माझ्या वडिलांचं नाव आहे गणेश विष्णू काणे, काकांचं नाव आहे शंकर विष्णू काणे. एक दिवस मी वडिलांना विचारलं की आपण कोण हो दादा, आपण कोण? ते म्हणजे अरे आपण वैष्णव. मग वैष्णवाच्या घरी शंकर कसा हो? त्यामुळे कालांतराने हा भेद मिटला, पण पूर्णपणे मिटलेला नाही अजून. ते रामायण का महाभारत कुठलं तरी मालिका झाली होती, त्या याच्यामध्ये एका एपिसोडमध्ये शंकरांनी रामाला नमस्कार केला, अख्खी दक्षिण पेटली. मग पण मालिकाकार खरंच शहाणे, त्यांनी दुसऱ्या एपिसोडमध्ये उलट केलं, रामाला शंकराला नमस्कार करायला लावला आणि मालिकेचा प्रवास पुढे सुरू झाला. सांगायचं तात्पर्य असं की हे इतके विशेष असणाऱ्यांनाही, आणि हे जुने झाले, आजच्या काळातले म्हणायचे झाले, मला कोणतरी आजच्या काळातलं सांगायचं झालं तर काय म्हणता येईल, हे अनेक बाबा, अनेक मठ, कोणी शेगाववाले, कोणी सिद्धी, काय काय नाव ते शिर्डीवाले, असे कोणी या महाराजांचे, कोणी त्या महाराजांचे. माझ्या मनात सगळ्यांच्या बद्दल अतिशय आदराची भावना आहे. ते वैर किंवा काहीतरी विचित्र चुकीचं सांगणारे नाहीत, परंतु वेगळे आहेत. हे जरी एक क्लोज्ड सर्किट असलं, त्यांना त्या महाभारतांपेक्षा वेगळं असं काही या जगात वाटत नाही. त्यांचा जो कोणी प्रमुख असतो तो एकदम जगद्गुरूच असतो, त्यामधला नाहीच कोणी. त्याला ते जगद्गुरूच मानतात. मी आपल्या इथे जगद्गुरूंची संख्या फार जास्त झाली आहे एका दृष्टीने विचार करता. आजच्या भाषेत मला थोडासा आजचा संदर्भ सांगावासा वाटतो, तो असा की आपणही ज्या वेळेला सांगतोय ना आज की आमची आकांक्षा ही जगद्गुरू व्हायची आहे, एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी तुझा गुरु हे म्हटलेलं कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे आम्ही जगद्गुरू असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे विश्वबंधू, विश्वबंधुत्वाची कल्पना. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या पंतप्रधानांनी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार केला. हे एक चांगलं लक्षण आहे. नाहीतर या सगळ्या वादातून आपल्याला वेगळं हिंदूंना करता येणार नाही. एक प्रचलित मुद्दा घेऊन मी थांबतो, माहिती नाही वेळ किती येते, की आज दक्षिणेमध्ये या हिंदूंना किंवा सनातन धर्माच्या बाबतीत अतिशय कडवट, विषारी असे भाषा, असे शब्दप्रयोग केलेले आढळतात. मी विचार केला की एकदम बघू तर खरी काय आहे, काय तर एवढं एकदम का म्हणतोय. तर ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी कोरोना म्हटलं, आणखीन काय काय म्हटलं, ते नष्ट केलं पाहिजे म्हटलं, वगैरे वगैरे. कारण काय दिलं की यात अस्पृश्यता आहे. कुठे आपण अस्पृश्यतेचा पुरस्कार पाहतोय हिंदू धर्मात? तो हिंदू धर्मात शिरलेला एक दोष आहे. तो त्या भाषेत बोलला DMK वाला. आपणही काय म्हणतो की शतकानुशतके नव्हे, अनेक सहस्रके जो धर्म चालला त्याच्यामध्ये कालांतराने आणि त्याही पेक्षा ज्यावेळेला 1000-1200 वर्षाच्या गुलामगिरीत राहावं लागलं, त्या गुलामगिरीच्या निमित्ताने अनेक दोष यात शिरले. मग या बाबतीत माझं तर DMKशी सहमती आहे
की तो कोरोनाचा आहे, काढायलाच पाहिजे. मग त्यांच्यावर का रागवता? कोणीतरी बोललं पाहिजे. तिथे राजकारण येतं. काही दक्षिण भारतीयांशी माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांना हे पटलं. म्हटलं हो, हे दोष आहेत, कालांतराने जातील, ते जायला पाहिजेत, या दृष्टीनं विचार करा. तर त्यांनी जे जे म्हणून दोष सांगितले आणि त्या कारणास्तव त्यांचा सनातनाला विरोध आहे, ते सगळे सनातनींना सुद्धा मान्य असणाऱ्या बाबी नाहीत. मग हे सगळं का चाललं आहे? त्यातलं राजकारण आहे. त्यातलं राजकारण चालणार, त्याला आता आपला उपाय नाही. दुसरं, त्याच्यामध्ये समजुतीचा घोटाळा आहे. त्यांना हे पटतच नाही, सांगायला पाहिजे. आणि दूरत्व काय निर्माण झालं? भाषांमध्ये फरक तर आहेच आहे, लिपींमध्ये सुद्धा. तिथे चारही दक्षिणेतले जे आपले प्रदेश आहेत त्या ठिकाणी 4 स्वतंत्र लिपी आहेत. त्या 4 भाषा आहेत त्यांच्या. आम्हाला हिंदी शिका म्हटल्यानंतर काही वाटत नाही. याचं कारण लिपी एक आहे, शब्दपुष्कळचं एक आहे, त्यांची भाषा बदलते, लिपी बदलते. हा विचार लक्षात ठेवून जर तुम्ही त्यांच्याशी बोललात, संवाद साधलात, तर द्विभाजनकारी मुद्दा हा या हिंदू धर्मातून दूर होईल आणि आपल्या जुन्या वैभवाने हा धर्म जगामध्ये पुन्हा प्रतिष्ठा पावेल असं मला वाटतं. धन्यवाद.